तुमचे सर्वांचे आपल्या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत बटाटा पराठा। त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे, ते 2 पाण्याने धुवून व्यवस्थित उकडून घेतलेले आहे। तर आता आपण याची साल काढून घेऊया। तोपर्यंत इकडे मी गव्हाचं कणिक मळून ठेवलेलं आहे। इकडे चटणीसाठी मी कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याचबरोबर जिरे, त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे आणि तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया। आता आपली चटणी बनवून रेडी झालेली आहे। इकडे आपण बटाटा पण बारीक करून घेतलेला आहे। इथे मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात आपण जी दळलेली चटणी आहे ती आपण टाकून घेऊया। चटणी व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ। चटणी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यात आपण मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर चटणी व्यवस्थित आपण परतून घेऊ। त्यानंतर त्यात आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकल्यानंतर हळदीचा रंग चटणीचा रंग येलो होईपर्यंत व्यवस्थित आपण परतून घेऊ। त्यानंतर मी त्यात जो बारीक केलेला बटाटा आहे तो टाकून व्यवस्थित एकजीव करून घेत आहे। इकडे आपली चटणी व्यवस्थित परतून झालेली आहे। तर आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया। बघू शकता 5 मिनिटांनंतर आपली छान बटाट्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे। ती आपण ताटात थंड करून घेऊ। तोपर्यंत आपण इथे छोट्या छोट्या 2 चपात्या लाटून घेऊ। तर आता आपण खाली पीठ टाकून वरती एक चपाती ठेवली आणि त्यावर आपण बटाट्याची भाजी भरून घेऊया। त्यानंतर वरतून परत अशी दुसरी चपाती ठेवून घेऊ आणि संपूर्ण बाजूनी पॅक करून घेऊ। त्यानंतर पीठ टाकून आपण पराठा व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घेऊया। लाटणं जास्त प्रेस न करता हलक्या हाताने पराठा लाटून घेतला तर आपला पराठा फुटत पण नाही आणि पराठा छान पण होतो। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पराठा इथे लाटून घेत आहे। आपला पराठा लाटून झालेला आहे। इकडे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यावरती मी तेल टाकून घेतलं आणि आपण पराठा टाकून घेतलेला आहे। त्यावरती मी वरतून तेल लावून घेत आहे। पराठ्याला छान रंग आलेला आहे, तर आपण उलटा करून घेऊया। त्यानंतर वरतून पण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, त्यामुळे पराठा खाली चिटकत पण नाही। तर संपूर्ण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित संपूर्ण बाजूने पराठा भाजून घ्यायचा आणि नंतर इथे मी उलटा करून घेतलेला आहे। उलटा केल्यानंतर मी परत पराठ्याला तेल लावून घेतलं आणि पराठा संपूर्ण बाजूने व्यवस्थित भाजून घेतला। बघू शकता तुम्ही आपला बटाट्याचा पराठा छान बनून झालेला आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पराठे बनवून घेतलेले आहे। तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।